केला आहे? आज जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक संस्था ही आपल्या जिल्ह्यातील एक सर्वात जुनी 75 वर्षापेक्षा जुना इतिहास असलेली आणि पणन व सहकारातली सर्वात पहिली 1956ला स्थापन झालेली संस्था. हिचा पदभार सांभाळण्याचा आज पहिला दिवस होता. त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद घेत होतो. मला सांगायला अभिमान वाटतो की अशा गौरवशाली संस्था जिच्यामध्ये सातत्याने गेल्या 75 वर्षापासून अवर्गामध्ये असलेली ही संस्था, हिच्यावरती आम्हाला आज काम करायची संधी मिळते आणि सगळ्या संचालक मंडळाने व सगळ्या सभासदांनी तसेच आमचे नेते गिरीशभाऊ महाजन, गुलाबरावजी पाटील, संजीवभाऊ सावकारे, आदरणीय मंगेशदादा चव्हाण, तसंच आमदार राजूमामा या सगळ्यांच्या सहकार्याने आणि तिघी जिल्हा अध्यक्ष संजूभाऊ पवार, तसेच विष्णू भंगाळे आणि आमचे हबप ज्ञानेश्वर महाराज या सगळ्याच मंडळीने राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून ही निवडणूक आम्हाला बिनविरोध करण्यासाठी सगळ्यांनी मदत केलं आणि सहकार्य केलं. सर्वप्रथम मी हे सांगेल की आपण जसं म्हणतो की सहकारातून समृद्धी हे ब्रीदवाक्य आहे सहकाराचं, तर अशाच पद्धतीने आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ही संस्थेची निवडणूक ऐतिहासिक परीने आज जवळजवळ 96 फॉर्म आले होते तरी देखील बिनविरोध होऊ शकली. त्याबद्दल मी सर्वांचं मनस्वी आभार मानतो. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं हे की ही संस्था इतक्या वर्षापासून एक चांगल्या पद्धतीने कार्य करते, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली आमच्यावरती हे ओझं मोठं आहे की हिला अजून कसं आपल्याला न्याय देता येईल, ह्या जबाबदारीला आपल्याला पुढे कसं नेता येईल. आपल्या भारताचे केंद्राचे सहकार मंत्री आदरणीय अमितभाई शाह यांचं जे धोरण बघतो आपण सहकार मंत्री ते झाल्यानंतर, प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी म्हणजे विविध कार्यकारी सोसायट्या ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यातल्याच नव्हे पुऱ्या भारतातल्या जवळजवळ 70,000 विकास सोसायट्यांना त्यांनी गेल्या वर्षी जवळजवळ 2400 कोटी रुपये अनुदान दिलं आणि त्यांना ऊर्जित अवस्थेत तसंच कम्प्युटराईज डिजिटलाइज करायचं आणि सर्व वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस करण्यासाठी त्यांचा पुढे सगळा मानस आहे. या संस्थेचे देखील जवळजवळ जिल्ह्यातील 350च्या वरती विकास सोसायट्या ह्या सभासद आहेत आणि यांच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत काय चांगलं कार्य करता येईल हे आमच्या पूर्वजांनी 75 वर्षापूर्वीपासूनच यांना सभासद केलेलं होतं. तर ह्या माध्यमातून आम्ही भरड धान्याचा व्यापार करतो. शेतकऱ्यांना जर आपल्याला फर्टिलायझर द्यायचं असेल तर ते कमीत कमी भावात विदाऊट एनी प्रॉफिट लॉस आम्ही हे सहकारी संस्थांना खालच्या या विकास सोसायट्यात त्यांना देतो आणि ते शेतकऱ्यांना देतात. तर हा एक आमचा प्रयत्न आहे की पुढे येणाऱ्या काळात कृषी संदर्भात जेवढ्या योजना असतील, जसं आता MSPचं अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतं, तर आपण आपल्या इथे किऑस्क ओपन करतो आहे जेणेकरून जिल्ह्यातील सगळ्याच शेतकऱ्यांना वेळेवरती माहिती मिळेल की कधी नोंदणी करायची आहे, तसंच भरड धान्याची MSP रेट काय राहील जेणेकरून त्यांना तो चान्स त्यांचा मिस आऊट होणार नाही. आता यावर्षी जसं ज्वारीची रेकॉर्ड खरेदी जवळजवळ 2 लाख क्विंटल आपल्या जिल्ह्यात झाली, तर ही केंद्र शासनाच्या स्कीममुळे झाली होती. आणि आपण जे म्हणतो की सहकार क्षेत्राला केंद्र शासन खूप मोठ्या प्रमाणात सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सपोर्ट करतं आहे. हे जवळजवळ 100 कोटीच्या वरती जी ज्वारी खरेदी झाली यासाठी आमच्या सगळ्या मंत्र्यांनी म्हणजे जसं आदरणीय गिरीशभाऊ असतील, इवन रक्षाताई असतील, गुलाबभाऊ असतील, यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आपण आपल्या जिल्ह्यात देखील महाराष्ट्रात 8 लाख क्विंटल खरेदी झाली, पण आपल्या जिल्ह्यातच फक्त जळगाव जिल्ह्यात 2 लाख क्विंटल खरेदी करू शकलो. तर अशा कृषी योजनांचा सगळ्यांचा जेवढा मॅक्सिमम बेनिफिट घेता येईल पुढच्या 5 वर्षामध्ये आमचा हा मानस राहील की या संस्थेला अजून राज्यव्यापी कसं नेता येईल, म्हणजे पुढे काय काय कार्य करता येईल याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करू. आणि आमची या प्रसंगी मला अध्यक्ष आणि अरविंद भाऊंना उपाध्यक्ष नेमलं, त्याबद्दल आम्ही त्यांचं आजच पदभार सगळे सांभाळतो आहे, तर ते देखील तुम्हाला 2 शब्द विचारतो. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर व्हिजिट करा.